कालच्या तासामध्ये यापूर्वी आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 शिष्यवृत्तीची तयारी करत असताना आणि त्यामधील 50 उदाहरणापर्यंत उदाहरणं पाहिली होती. आता यापुढील आपल्याला थोडीशी परीक्षेच्या दृष्टीनं येतील अशी वाटणारे आणि चुकणारे विद्यार्थी असे प्रश्न आपण घेतोय. आज पाहूया आणखी किती प्रश्न होतील तेवढे. तर पहा, 51वा प्रश्न आहे. एका विद्यार्थ्यास 100 मिलीलिटर दूध, याप्रमाणे 65 विद्यार्थ्यांना 90 दिवस किती दूध लागेल. आता मी डिटेल्स मध्ये न सांगता बघा, एका विद्यार्थ्याला किती आहे 100 मिली, याप्रमाणे किती विद्यार्थी आहेत 65, म्हणजे 65 गुणिले 100, 65 गुणिले 100. आणि पुन्हा किती दिवस आहे हे एका दिवसासाठी झाले. किती दिवस आहे पुन्हा 90, मग गुणिले 90. लय जास्त हे करत बसायचं नाही. 65 गुणिले 100 एका दिवसाचं, गुणिले 90 दिवसाचं. सोडूयात. 100 न जर गुणलं तर 65 वर 2 शून्य येणार आहेत, 6500. आणि त्याला 90 न गुणूयात, गुणलं तर 3 शून्य 1 2 3 9 5 45 हातच्याले 4 9 सक 54 आणि 4 58 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. आणि हे कशामध्ये येईल मिलीमध्ये येणार आहे, कारण 100 मिली प्रमाणात हिशोब केलाय मिलीलिटर. मग पर्यायामध्ये आपल्याला मिलीलिटर असं आहे का बघूयात. तर पुन्हा कोणतंच नाही, आपल्याकडे फक्त लिटर आहे. मग आपल्याला मिलीलिटरचं लिटर बनवायचंय. मोठ्याचं लहानाचं मोठ्यात रूपांतर करायचंय, लहानाचं मोठ्यात, संबंध हजारचा लहानाचं मोठ्यात करायचंय, म्हणजे काय करतो आपण भागाकार करतो. मग आपल्याला काय करावं लागेल, यालाच 5,85,000 भागिले हजारनच का भागलं, संबंध हजारचा आहे त्यांच्यामध्ये. 2-3 शून्य काटले, काय आलं 585 लिटर. आणि असा पर्याय कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 2. हे पुन्हा असं करत बसायचं नाही एका दिवसाचं, पुन्हा 90 दिवसाचं. आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे 90 दिवसाचं काढायचंय. डायरेक्ट पदावली तयार केली, सोडवलं, उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया 52 उदाहरण. 52 आणि 53 उदाहरण सेम असल्यासारखे आहेत, तशाच पद्धती आहेत, दशमान परिमाणावर आहेत. बघा, 2050 ग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम, 2050 ग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम, हे सगळं मिलीग्रॅम मध्ये दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला किती वेळा सांगतो की 2050 ग्रॅमला ग्रॅम लिहून घ्या. तसंच घेतला आपण लिहून. आता एकच गोष्ट लक्षात घ्यायची की मिलीग्रॅमचं ग्रॅम बनवायचंय का ग्रॅमचं मिलीग्रॅम बनवायचंय. आपल्याला ग्रॅमचं मिलीग्रॅम, मोठ्याचं छोटं बनवायचं का छोट्याचं मोठं बनवायचंय, मोठ्याचं छोटं. गुणाकार करणार का भागाकार करणार. म्हणजे मी असं 2050 तर लिहिलं, लहान बनवायचं म्हणून गुणिले. आता गुणायचं किती ना, तर त्यांच्यात संबंध कितीचा आहे, त्यांच्यात संबंध 1000चा आहे. कारण तुम्हाला माहित आहे ग्रॅम झाल्यानंतर सेंटीग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम आणि ग्रॅम, म्हणून 1000 न गुणायचंय. 1000 न गुणल्यावर काय होईल, 3 याच्यावर आहे त्या संख्येवर 3 शून्य वाढतील, आहे त्या संख्येवर 3 शून्य वाढतील. म्हणजे 2050 आणि त्याच्यावर 1 2 3 शून्य, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष. आणि इथं एकक मात्र काय असेल मिलीग्रॅम, कारण मिलीग्रॅम मध्ये रूपांतर केलंय. मग असं कुठं आहे मिलीग्रॅम बघा, 20 पर्यायामध्ये लिहिलं नाही का मी. बघूयात इथं बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, आपलं 20 लाख आहे की 50,000 आहे ना. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता त्याच्यानंतर तशाच प्रकारचा प्रश्न आहे, तशाच प्रकारचा आहे, फक्त पॉइंट मध्ये दिलाय. तो मी या बाजूला लिहितो, खाली दिसत नसेल म्हणून लिहितो या बाजूला. बघा काय प्रश्न आहे. 53वा प्रश्न असा आहे की आपल्याला काय दिलेलं आहे, 7.04 किलोमीटर दिलेलं आहे. आणि त्याचं काय बनवायचंय,
मीटर. आपलं काम काय, जे दिलंय ते लिहिणं पहिल्यांदा. बघा 7.04 किलोमीटर. आणि काय बनवायचं आपल्याला, मीटर. लहानाचं मोठं बनवायचंय का मोठ्याचं लहान बनवायचंय, मोठ्याचं लहान. मग आपलं काम काय आहे, गुणाकार. मोठ्याचं लहान गुणाकार, लहानाचं मोठं भागाकार, मोठ्याचं लहान गुणाकार. संबंध कितीच असतं किलोमीटर आणि मीटर मध्ये, 1000चाच असतो. मग 1000 न गुणायचं, 1000 न गुणायचं. 1000 न गुणताना बघा बरं काय करावं लागेल, दशांश चिन्ह कितीने सरकेल, 3. पण आपल्याला गुणाकारामध्ये कुठं सरकवायचं दशांश चिन्ह, उजवीकडे आहे तिथून उजवीकडे. गुणाकार असला की उजवीकडे सरकवायचं, गुणाकारामध्ये उजवीकडे सरकवायचं. मग कितीने सरकवायचं आपल्याला, 3. पण इथं संख्या किती कमी आहेत, 2च आहेत की अंक, एक अंक कमी आहे. मग त्या एक अंकाच्या ठिकाणी काय घेणार आपण, फक्त 0. म्हणजे 7040. आणि एकक मात्र आता काय केलंय आपण, मीटर, म्हणून मीटर. असं पर्याय कुठं आहे बघा बरं, 7040 पर्याय क्रमांक 3. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूयात आपण 54वा प्रश्न. बघा 54वा प्रश्न काय आहे, चौकोन एबीसीडी मध्ये सर्व बाजू समान आहेत. पहिले कंडिशन दिली, सर्व बाजू समान आहेत, समान लांबीच्या व सर्व कोण एकाच मापाचे. हे पण महत्वाचं आहे, एकाच मापाचे असतील तर चौकोन एबीसीडी हा टिंब आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. पहिली गोष्ट, सर्व बाजू समान, आयताच्या समान नसतात, चौरसाच्या असतात, पतंगाच्या समान नसतात. राहिले दोनच. आता पुढे बघा, आणि सर्व कोण समान असतात. आता सर्व कोण समान, नीट बघा. आता चौरसाचे सर्व कोण समान असतात, 90 अंशाचे असतात. पण समभुज चौकोनाचे सर्व कोण समान नसतात. उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आता कसं ते बघा, त्या दोघातला फरक काय, तो चौरस सर्व बाजू समान आणि सर्व कोण पण समान, 90 अंशाचे असतात, सगळेच काटकोन असतात. सर्व कोण समान आणि सर्व बाजू पण समान. पण पतंग कसा असतो, समभुज चौकोन कसा असतो, त्याचे कर्ण जे असतात का, कर्ण एक लहान आणि एक मोठा असतो. कर्ण लहान असल्यामुळे ही बाजू सारखी, हे बाजू समान असते, ही पण बाजू समान असते, समजा ही पण बाजू समान असते, ही पण बाजू समान असते. पण कोण समान नसतात त्याचे. समोरासमोरचे कोण सारखे असतात, हा आणि हा सारखा असतो आणि इथला सारखा असतो. याचे कर्ण पण समान असतात, कशाचे, चौरसाचे. कर्ण पण समान असतात, चौरसाचे. पण समभुज चौकोनाचे कर्ण काय असतात, वेगवेगळे असतात, लहान मोठे असतात, एक मोठा एक छोटा. मग आपल्याला विचारलं होतं कोण पण सारखे पाहिजेत, बाजू पण सारखी पाहिजे, चौरस. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 56. एका आयताकृती टेबलाची एक बाजू टेबल असतो, टेबल बरोबर, आणि त्याची एक बाजू 2.5 मीटर आहे व या टेबलाच्या कडेने बसवण्यासाठी 20 मीटर लाकडी पट्टी आणावी लागते. तर त्या आयताच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती. तर बघा, समजा हा टेबलाचा वरचा पृष्ठभाग आहे, आयताकृती आपण समजलं. बघा आता असा आहे समजूयात. वरचा आपल्या घरी टेबल आहे, सगळ्यांच्या घरी. त्याचा वरचा पृष्ठभाग इथं आहे पण दिसत नाही, इथं पण आहे टेबल आपल्या, आता दिसत नाही. फळा आहे ना, आपला फळा आहेच की आयताकृती. मग त्याचे आपल्याला सांगितलं एक बाजू 2.5 मीटरची आहे. हे बघा, मी ही बाजू घेतली 2.5 मीटर, 2.5 मीटर बरोबर. एक बाजू 2.5 मीटरची आहे. आयत आहे म्हणल्यावर, आयताकृती आहे म्हणल्यावर त्याच्या समोरची बाजू पण 2.5 मीटरचीच येणार आहे. आणि याच्या टेबलाच्या कडेने बसवण्यासाठी 20 मीटर लांबीची लाकडी पट्टी लागते. म्हणजे इथून असं जर बसवलं तर 20 मीटर लागणार आहे, बरोबर. 20 मीटर. तर त्यातल्या दोन बाजूला किती लागणार आहे आपल्याला माहित आहे. हे 2.5
आणि हे अडीच. अडीच आणि अडीच 5. मग 20 मधून 5 वजा करूयात, 15 राहिले. मग हे 15 जे आहे ते दोन बाजू तुम्ही समान वाटावं लागेल, कारण ह्या दोन बाजू पण समान असतात. मग 15ला 2 न भागूयात, आलं 7.5. 7.5 मीटर. मग हे पण 7.5 मीटर असणार आहे आणि हे पण 7.5 मीटर असणार आहे. मग असा पर्याय कुठे आहे 7.5 मीटर? पर्याय क्रमांक 1. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 59 आणि 60. हे दोन प्रश्न बरेच जण चुकलेले आहेत. थोडं सरळ सरळ विचारण्याऐवजी थोडासा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत दोन्ही पण. कोणी एक चुकलंय, कोण दोन्ही चुकलेत, पण नीट लक्षात घ्या. आता इथं आपल्याला वाहनाचा प्रकार दिलेला आहे. सायकल, मोटरसायकल, बस, कार आणि ट्रक आणि त्यांची संख्या खाली दिलेली आहे वाहनांची. आणि प्रश्न याच्यावर असा विचारलाय, याला म्हणायचं चित्रालेख. इथं संख्येच्या रूपात दिलाय, त्याच्यासाठी चित्र काढले जातात. पण इथं संख्येच्या रूपात आणि याच्यासाठी किती चित्र काढावे लागतील हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण चित्रालेखात नेहमी बघतो, समजा असं दिलेलं असतं, एक त्रिकोण बरोबर 50 पुस्तके. 50 पुस्तके असं काही ना काही दिलेलं असतं. 50 वाहनं, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला ज्यावेळी 4 त्रिकोण दिले जातात तेव्हा 50 गुणिले 4 म्हणजे एवढे पुस्तक आहेत असं लक्षात येतं. आता इथं मात्र संख्या दिलेली आहे आणि त्याच्यावरून काय प्रश्न आहेत बघा. आता 59 प्रश्न. चित्रालेखात कारची संख्या 9 आहे. हे बघा कार कुठे आहे? इथं आहे. ही 9 संख्या आहे, म्हणजे कारची संख्या 9 आहे. 9 चित्रांनी दर्शवली. तर मोटरसायकल किती चित्रांनी दर्शवावी लागेल? याच्यासाठी किती चित्र वापरावी लागतील बघा. मग आपल्याला 9 जर चित्र आहेत तर एका चित्रासाठी किती वाहन आहेत ते काढावं लागेल, मग भागावं लागेल, बरोबर. म्हणून बघा एक चित्र बरोबर वाहनांची संख्या काढू आपण. हे बघा एकूण संख्या आहे त्याला 9 न भागूयात. 4500 भागिले 9 बघा. 9 1 9, 9 5 45 म्हणजे 500. एक चित्र बरोबर किती वाहन आली? 500 वाहनांची संख्या आली, बरोबर. आता आपल्याला प्रश्न आपण इथपर्यंत काढलं, एका चित्राला किती ते. आता विचारलंय मोटरसायकलीची संख्या किती चित्राने दर्शवावी लागेल. आता बघा मोटरसायकली इथे आहेत 5500. मग त्याच्यासाठी किती चित्र लागतील? तर आपल्याला इथं सुद्धा काय करावं लागेल? भागावं लागेल. कशानं? पण 500 न भागावं लागेल. 9 न भागून नाही, 9चा त्याचा काही संबंध आहे. एक चित्रासाठी वाहन आले की आता 500. आपल्याला चित्रांची संख्या काढायची. आता बघा मग किती चित्र वापरावी लागतील त्याला. चित्रे बरोबर 5500 ला किती न भागावं लागेल? 500. हे 2 शून्याला हे 2 शून्य कटले. 5 1 5, 5 1 5 11. मग किती चित्र काढावे लागतील? 11. या ठिकाणी मोटरसायकल 11. पर्याय लिहिले नव्हते आपण, पर्याय लिहिलेले होते. तर असा पर्याय आपल्याकडं पर्याय क्रमांक 1 लाच आहे. 1 लाच होता 11, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. यानंतरचा प्रश्न बघूयात लगेच. ह्याचे पण पर्याय दिलेले नाहीत. डायरेक्ट इथं उत्तर बघूयात आपण. डायरेक्ट उत्तर बघूयात. आता बघा काय चित्रालेखात सायकलची संख्या 30 चित्राने दर्शवलेली आहे. हे बघा चित्रालेख. याच्यात सायकल कुठे दिसतात तुम्हाला? इथं दिसतात. त्याच्यासाठी किती चित्र वापरलेत म्हणले त्यांनी? 30 चित्र वापरलेत. 30. मग एक चित्राची किती होतात ते बघूयात अगोदर, बरोबर. आताच्या सारखंच एक चित्र बरोबर वाहन किती होतात ते बघूया. 7500 ला किती न भागावं लागेल? 30 न भागूयात आपण. 0 कटलं 0 कटलं. 3 1 3 2 6. हात चाला 1 3 5 15. म्हणजे एक चित्रासाठी एक चित्र काढलं की किती वाहनांची संख्या येते? 250. आता इथपर्यंत आपण बघितलं 30 चित्रांनी दर्शव. तर 8 चित्रानं काय दर्शवलं जाईल? तर आपण काय करावं लागेल? एकाला एक चित्र म्हणजे 250 आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? मग 250 गुणिले 8 करावं लागेल. मग बघा आपल्याला म्हणून 250 गुणिले 8 बरोबर
2000 येईल. 2000. मग 2000 अशा वाहनांची संख्या कशाची दिसते आपल्याला? ट्रक. ट्रक. आणि असा पर्याय कुठं आहे ट्रकचा? तर पर्याय क्रमांक 4 ला दिलेला आहे ट्रक. इतर वाहनांची संख्या दिलेली आहे, म्हणजे असंच दिलेलं आहे. समजा मोटरसायकल, सायकल, कार, ट्रक आहे की नाही, जे असेल ते ट्रक जिथं आहे ते उत्तर. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 61 वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 61. पहा, एका टाकीत 1500 लिटर पाणी होते आहे. एक टाकी आहे, त्याच्यामध्ये 1500 लिटर पाणी होते. त्यातील 157 लिटर पाणी वाहून गेले. वाहून गेलं म्हणल्यावर जास्त झालं का? नाही इकडे कमीच होणार, म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागणार हे लक्षात आलं. पुन्हा शिल्लक पाण्यात म्हणजे वजाबाकी करून आलेल्या पाण्यात 17 लिटरच्या किती बादल्या भरतील? म्हणजे 17चे भाग करायचे म्हणजे भागाकार करायचे उरलेल्या ह्याच्यात. मग आपण काय करूया? अगोदर शिल्लक पाणी काय करावं लागेल? एकूण पाणी होतं 1500 लिटर, त्याच्यातून 157 लिटर वाया गेलं. वजाबाकी केली. 10 मधून 7 3, 9 मधून 5 4, पुन्हा 4 मधून 1 3 आणि 1. किती शिल्लक राहिलं पाणी? तर 1343 लिटर. 1343 लिटर. आणि आता त्याच्यात 17 लिटरच्या किती बादल्या भरतील? म्हणजे आपल्याला भागावं लागेल. भाग करायचे 17 17 17 17 17 17चे, म्हणजे भागाकार करायचा. म्हणजे 1343 भागिले 17. 17चा पाडा येतो आपल्याला आता. 17 7 119, 17 8 133, 17 8 हा 17 7 119, 17 8 136 होतात, जास्त होतात. म्हणजे 134 मधून 119 वजा करावा लागेल. 17 7 119 किती होतात? 15 उरले. 15 उरले. मग आता कोणाचा नंबर आहे? या 3चा. 153 संख्या तयार झाली. 17च्या पड्यात 153 आहे. 9व्या नंबरला 17 9 153. मग किती बादल्या भरतील? तर 79. असं कुठे आहे बघा बरं? 79. पर्याय क्रमांक 3. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया 64 उदाहरण. काय आहे पहा. गणपतीसाठी एकूण 22,500 रुपये वर्गणी जमा झाली. गणपतीला वर्गणी जमा करतात, तशी किती जमा झाली? पण 22,500. त्यापैकी 2/8 रक्कम दीपकने आणि 3/8 रक्कम सुरेशने जमवली. तर दोघांनी अनुक्रमे किती रक्कम जमवली? एकूण वर्गणी बघा. एकूण वर्गणी आहे एकूण 22,500 रुपये. 22,500 रुपये. त्यातले दीपकने किती जमवलेले? दीपकचा भाग किती आहे? 2/8 जमवलेला भाग. म्हणजे कशाचा? 22,500 चा 2/8 त्याचा 2/8. 8 न भाग जाणत किंवा बे न घालवा इकडं, कोणतं पण करा. बे 1 बे चोक 8. आता 4 न घालवा इकडं. 4 1 4, 4 पंचे 20, 2 उरले झाले 25. 4 सख 24 उरले 2 1 2 2. नाही 25 होतं का नाही? 4 सख 24, एकच उरलं झाले 10. 4 दुनी 8 उरले 2 झाले 20. 4 पंचे 20. म्हणजे 5,625 रुपये अनुक्रमे म्हणले. अनुक्रमे म्हणजे पहिल्यांदा दीपकचं आणि दुसऱ्यांदा सुरेशचं. 5,625 कुठं आहे? 5,625 इथं आणि इथं. ह्या दोघांपैकी उत्तर हे आणि हे तर कधीच येणार नाही. हे आणि ते कधीच येणार नाही. त्या दोघांपैकी एक उत्तर असेल. आता काढूयात पुन्हा सुरेश. हा पण तरी पण आपण हे करूयात. आपण नीट लक्षात घ्या. जसं आहे तसं काढूयात अगोदर. बघा आता आपल्याला काय करावं लागेल? 22,500 गुणिले 3/8. आताच्या सारखंच
हे बघा आता 8 नाही इकडे भाग घालूयात. इथं 3 मगाशी जात होता आता जात नाही. 8 एक 8 दोन्ही उरले किती 16 आणि किती 22 6 65 झाले. 8 8 64 उरले किती 1 झाले 10. 8 एक 8 उरले 2 झाले 20. 8 दोन्ही 16 उरले 4 दशांश चिन्ह देऊया झाले 40. 8 45 म्हणजे इथं काय आलंय पहा 2812 दशांश चिन्ह 5 गुणिले हे वरचे 3. हे बघा आडवं मांडायचं हे आपल्याला सोपं जातंय तसं सोडवायचं उदाहरण. 5 त्रिक 15 ला 5 हाताला 1 3 दोन्ही 6 1 7 3 1 3 3 8 24 ला 4 हात चाले 2 3 दोन्ही 7 2 8.1 नाही 1 रुपये 8437 रुपये. 5 नसतं ह्या 50 पैसे असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं असं पॉईंट दशांश मध्ये असले की 50 पैसे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. तर आपण आज या ठिकाणी थांबूयात. राहिले एक उदाहरण आपल्या नियोजित आपण पुढील तासामध्ये पाहूया.